नमस्कार मंडळी. लपंडाव या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आता समोर आलाय. त्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं, आता इकडे जी सखी आहे ती सरकारच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते, आता तुझं ह्या घरामध्ये राहण्याचं काही एक काम नाही. आता तुला जेलमध्ये जायचंय आणि जेलमध्ये सडायचं आहे. कामत हाऊसमध्ये तुझं काही एक काम नाही. असं बोलून आता जी सखी आहे ती सरकारच्या संदिशी कानाखाली वाजवून देते. तर सरकार काय ऐकते का? सरकारला आता बेड्या टाकलेल्या असतात. तर सरकार म्हणते की तुला काय वाटलं, तू मला जेलमध्ये घालवणार तर सगळं काही नीट होणार, आणि तू कोण आहेस ग, तू मला जेलमध्ये घालवणारी? आणि आता बघ, तुझं ना हे जे वर्तमान आहे ना ते नरक बनवायला कोणीतरी येणार आहे आणि तुझी वाट लावणार आहे, असं सरकार आता इकडे सखीला सांगत असते आणि म्हणते की तुझा भूतकाळ, तुझा शोध घेत घेत तुझ्यापर्यंत येत आहे आणि तुझा वर्तमान जो आहे ना त्याला नरक बनवायला येत आहे, एवढं लक्षात ठेव, असं आता सरकार बोलत असते आणि हसत हसत तिथनं बाहेर निघून जाते. मात्र सखी विचारात पडलेली असते की नक्की काय बोलायचं या सरकारला. आता सखीला खरंच तिचं भूतकाळ आठवेल का? आणि दुसऱ्या बाजूला आता एका मुलाची मालिकेमध्ये एंट्री होणार आहे. समीर पाठारे या नावाने या मुलाची इथे एंट्री होणार आहे आणि तोच आहे सखीचा भूतकाळ. त्याला सखी आवडत होती असं कदाचित त्या प्रोमोमध्ये असं आपल्याला पाहायला दिसतंय, कारण त्याने स्वतःचा हात कापून घेतलेला असतो आणि त्याच रक्ताने सखीचं नाव काढत असतो आणि आता तो खूपच सखीची आठवण सुद्धा काढत असतो आणि त्याने घरामध्ये प्रोजेक्टर लावलेला असतो आणि त्याच्यावर सुद्धा सखीचं फोटो असतो. तर हा आहे तो जबरदस्त असा प्रोमो. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा आता जी नवीन एंट्री होणार आहे ते भाग पाहायला तुम्ही एक्सायटेड आहात का, हेही सांगा. धन्यवाद.